तमिळनाडूतील चेन्नईमध्ये उद्या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता। चेन्नईतील नेहरू स्टेडियमवर शपथविधी सोहळ्याची तयारी। अभिनेते विजय थलपती मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार, शपथविधी होणार। अभिनेता विजय यांनी सत्ता स्थापनेचा राज्यपालांकडे दावा केला। राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची माहिती। सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्यावं, विजय यांची राज्यपालांकडे पत्रातून मागणी। आज संध्याकाळी टीव्हीके प्रमुख विजय राज्यपालांची भेट घेणार। अण्णा द्रमुक टीव्हीकेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता। अण्णा द्रमुकमध्ये टीव्हीकेला पाठिंबा देण्यावर सहमतीचे संकेत। काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अण्णा द्रमुकची रणनीती। तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर 47 पैकी 30हून अधिक आमदारांची टीव्हीकेला पाठिंबा देण्याची मागणी। अण्णा द्रमुकची आज होणारी विधिमंडळ पक्षाची बैठक रद्द। लवकरच निर्णय घेण्यासाठी आमदारांचा दबाव। अभिनेत्री पूजा हेगडेची इंस्टाग्रामवर विजयसोबतची पोस्ट। जननायकन सिनेमाच्या बिहाइंड द सीन्स मधला व्हिडिओ पोस्ट केला। विजय थलपती मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यानं पोस्टची चर्चा। पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग। 8 मे रोजी भाजपची विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता। विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेत्याची निवड होणार। अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्यावर पर्यवेक्षकाची जबाबदारी। 9 मे रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता। गृहमंत्री अमित शहांची आज संध्याकाळी बिहारच्या नेत्यांसोबत बैठक, तर उद्या संध्याकाळी कोलकात्याला जाणार। 8 मे रोजी बंगालच्या भाजप आमदारांची बैठक। गटनेते पदाची निवड होणार। 9 मे रोजी बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी। समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव उद्या पश्चिम बंगालला जाणार। ममता बॅनर्जींना नैतिक पाठिंबा देण्यासाठी उद्या अखिलेश यादवांचा दौरा। निकालांबाबत ममतांच्या आरोपांना नैतिक समर्थन देणार। पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला नाही या ममता बॅनर्जींच्या मताशी सहमत खासदार संजय राऊत यांची भूमिका। ममता बॅनर्जींना सत्तेत येण्यापासून रोखणं हेच भाजपचं टार्गेट असल्याचाही राऊतांचा आरोप। राजीनामा न देण्याचा आंदोलन असल्याचाच राऊतांनी स्पष्ट केलं। ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं। त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे। त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही, कारण मी विजयी झालेले आहे। मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे। ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या भाग खासदार संजय राऊत यांची भूमिका। पश्चिम बंगाल निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला सोबत घेतलं असतं तर चित्र वेगळं असतं, संजय राऊतांचा दावा। काँग्रेस पक्ष सुद्धा कधी काळी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर होता। त्यांचे मुख्यमंत्री त्या भागात झालेले आहेत, पश्चिम बंगालला झालेले आहेत। प्रणव मुखर्जी पश्चिम बंगालचे जे देशाचे राष्ट्रपती झाले, त्याच्यामुळे काँग्रेसला सुद्धा जर सांभाळून घेता आलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं। ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही तरीही फरक पडत नाही। जनमताचा सन्मान त्यांनी कधीही राखला नाही। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची ममता बॅनर्जींवर टीका। एखाद्याला नोकरीमधनं काढून टाकल्यानंतर मी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर त्या राजीनाम्याला काही अर्थ नसतो। तुम्हाला जनतेनं घरी बसवलंय, तुम्हाला जनतेनं पश्चिम बंगालमधनं काढून टाकलंय, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला का, पराभव स्वीकारला का किंवा नाही स्वीकारला का, यांनी काहीही फरक पडत नाही। पश्चिम बंगालमधील करीमपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयाचा ताबा घेतला। कार्यालयाला लावलेलं कुलूप तोडून ताबा घेतला। टीएमसी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचं कार्यालय ताब्यात घेतलं होतं। कोलकात्यात भाजप आमदाराच्या जवळच्या सहकार्याची हत्या। कोलकात्यात भाजप आमदाराच्या जवळच्या सहकार्याची हत्या। न्यूटाउन भागातल्या नवनिर्वाचित आमदाराच्या जवळच्या सहकार्याची हत्या। आमदार पियुष कनोडियांच्या सहकार्याची हत्या। आज ही मैंने विधायक का पद संभाला है।
और 4 घंटा भी नहीं कटा, मुझे आके मेरे ही भाई के गले में माला देना पड़ रहा है। जिसने इस काम को अंजाम दिया है, मैंने पुलिस से कहा है उसको 1 सेकंड के लिए भी छोड़ा नहीं जाए। और पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासात झालेल्या हिंसाचारात 3 कार्यकर्त्यांचा मृत्यू, हिंसाचारात 1 टीएमसी कार्यकर्ता आणि 2 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर आता जियागंजमध्ये पुतळ्यावरून राजकारण, भाजप कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा हटवला। तृणमूलच्या खासदार महुआ मोहित्रांनी ट्विट केलं, भाजप कार्यकर्ते लेनिनच्या पुतळ्याच्या जागी शिवरायांचा पुतळा उभारणार। शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती, राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 28 जून रोजी परीक्षा, हिंदी भाषा निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणीची परीक्षा घेतली जाणार। शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षा सक्तीला ठाकरेंची शिवसेना, मनसे मराठी अभ्यास केंद्राचा विरोध, मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा का असा सवाल। अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यासाठी आपण अनिवार्य करू नये, आणि जर केली, जबरदस्ती जर केली, तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल याची संपूर्णता जबाबदारी ही राज्य शासनाची असेल। एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकाचा वाद, मुंबई उच्च न्यायालयात समाजशास्त्राच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याला विरोध, 3 राजघराण्यांचे जनहित याचिकेद्वारे निर्णयाला आव्हान, नागपूरचे राजे मुधोजीराजे भोसले, जिजाऊ घराण्याच्या शिवाजी जाधवांचं आव्हान। महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर, विभागवार समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नियुक्त्या, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घोषणा केली। मुंबई विभागासाठी राजेश पांडेंवर समन्वयकाची जबाबदारी। मुंबईतील पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं डेथ ऑडिट सुरू, मृत्यूचं कारण, उपचाराची वेळ आणि प्रक्रियेत विलंब झाला का ते तपासणार। 4 जणांचा मेडिकल रेकॉर्डही तपासण्यात येणार। मृतांच्या शरीरात विषारी रसायनांचे अंश, फॉरेन्सिककडूनही पुष्टी। केंद्र सरकारकडून ऊसाच्या एफआरपी मध्ये 100 रुपयांची वाढ, आगामी ऊस हंगामात शेतकऱ्याला प्रति टन 3650 रुपये मिळणार। रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानं उत्पादन खर्चात वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। केंद्र सरकारकडून ऊसाच्या एफआरपी मध्ये 100 रुपयांची वाढ, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी, प्रति टन 300 रुपयांची वाढ हवी होती, राजू शेट्टींची मागणी। राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी अवस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे। हंगामामध्ये गाळपास जाणाऱ्या ऊसाला केंद्र सरकारनं 3650 रुपये एफआरपी जाहीर केलेली आहे। तेवढंच नव्हे तर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ऊसाचा उत्पादन खर्च हा 1 टनाचा 1820 रुपये त्यांनी दाखवलेला आहे। म्हणजे उत्पादन खर्च अधिक 100% नफा सरकार द्यायला लागलेला आहे। एवढा नफा जर शेतकऱ्यांना होत असेल तर मला असं वाटतं की आता शेतकरी चळवळीची गरजच काही राहिलेली नाही। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वालसांगवी गावात तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव, आरोपी शेख इम्रान शेख हबीब विरुद्ध तरुणीची पोलिसात तक्रार, तरुणीवर नमाज पढण्याचा आणि बुरखा घालण्याचा दबाव, शेख इम्रानसह कुटुंबातल्या 4 गुन्हे दाखल। नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासाला वेग, पोलिसांच्या आरोपी भीमराव कांबळेला घटनास्थळी नेऊन तपास, गावकरी संतप्त असल्यानं पोलिसांकडून मध्यरात्री गोठ्याची पाहणी, चिमुकली खेळत असलेलं ठिकाण, तिला कुठून सोबत नेलं याची माहिती घेतली। अकोल्यातल्या पातूरमध्ये वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधम वृद्धावरती गुन्हा, आरोपीच्या शोधासाठी 3 पथकं रवाना। पुण्यातल्या पर्वती परिसरात 70 वर्षीय सख्या आजोबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न, उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। संतप्त नागरिकांचा कारवाईसाठी पर्वती पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। पुण्यात 9 वर्षांच्या चिमुकलीवर सख्या आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न, नराधम आजोबावर पोक्सो अंतर्गत गुन्हा, पर्वती पोलिसांनी नराधमाला अटक केली। दारूच्या नशेत चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न। पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील 45 वर्षीय आरोपीला अटक, पॉक्सो कायद्यासह गुन्हा दाखल, कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार। आपण एका तासामध्ये ताब्यात घेतलेला आहे विक्रमगड हद्दीतून
त्याच्या गावाच्या 5 किलोमीटर अंतराच्या दरम्यान त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्याला अटक केलेलं आहे. तपास स्वतः आम्ही करत आहोत. त्याला काल न्यायालयामध्ये हजर केला असता त्याला पोलीस 4 दिवसाची दिनांक 9/5/2026 4 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. सोलापूरच्या कुर्डुवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधमाला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा. 2 वर्षांनी न्याय मिळाला. राहत्या घरात घुसून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केला होता. सोलापुरातील करमाळ्यातील दुसऱ्या गुन्ह्यात मनोहर भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी. व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी भोसलेवर दुसरा गुन्हा. मनोहर भोसलेच्या साथीदारालाही 7 दिवसांची पोलीस कोठडी. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील एकरुखे गावातल्या घटनेनं खळबळ. प्रिया ढगे असं आत्महत्या केलेल्या 23 वर्षीय विवाहितेचं नाव. पती, सासरा आणि सासूला अटक. चंद्रपूर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या 2 IVF केंद्रांवरती कारवाई. बेबी शोअर आणि इंदिरा IVF अशी या प्रख्यात IVF केंद्रांची नावं. नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच रुग्णसेवा सुरू केल्याचं तपासणीत उघड. गोंदियातील बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयी याचं सोनोग्राफी सेंटर सील. गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सकांची कारवाई. भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 बाळांची विक्री केली होती. उल्हासनगरमध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली महिलेची 31 लाखांची फसवणूक. पतीला वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दिली, मात्र फॅमिली डॉक्टरच फसवणुकीचा सूत्रधार. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टरसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. मोठ्या किडनी रॅकेटचा संशय. संभाजीनगरच्या दौलताबाद घाटातील मंदिराच्या पुजाऱ्याला मारहाण. पोलीस असल्याचं सांगून मारहाण केली. कुटुंबासह दर्शनासाठी आलेल्या व्यक्तीनं मोजे न काढल्यानं पुजारी आणि संबंधित व्यक्तीचा वाद. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात राधा पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ. नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी. किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण. प्रेक्षकात गोंधळ. गोंधळामुळे राधा पाटील कार्यक्रम सोडून गेले. पुण्यात 2 भिंतीत अडकलेल्या मुलाची सुखरूप सुटका. कात्रज जांभूळवाडीमधील काल दुपारची घटना. जवानांच्या तत्परतेमुळे 7 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका. मुलगा खेळताना 2 कंपाऊंड भिंतींमध्ये अडकला होता. भिंत तोडून मुलाला बाहेर काढलं. ठाण्याच्या शहापूरमध्ये डोळखाम गावात भीषण आग. 4 ते 5 घरं जळून खाक. 4.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात. घरांमधील संसारोपयोगी साहित्य, फर्निचर आणि धान्य जळून मोठं नुकसान. भाईंदर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेखाली येऊन अज्ञात व्यक्तीची आत्महत्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरची ही घटना. पोलीस पुढचा तपास करतायत. सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेकडून गॅस दरवाढीचा निषेध. रस्त्यावर भाकरी करत व्यावसायिक गॅस दरवाढीला विरोध. व्यावसायिक गॅसच्या दरात शासनानं 30% दरवाढ केली आहे. या ठिकाणी गोरगरिबांना बसणाऱ्या झळाची आम्ही या ठिकाणी दखल घेऊन या ठिकाणी चुलीवर भाकऱ्या केलेल्या आहेत आणि या मोदी सरकारला आम्ही भेट म्हणून पाठवणार आहेत. कारण ज्याप्रमाणे सर्वसामान्य सोलापुरात भजीपाव खाऊन जगतात, वडापाव खाऊन जगतात, त्यांचा वडापाव देखील या मोदी सरकारनं आज महाग केलेला आहे. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आजचे दिन हेच होते का असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. सोलापूरच्या उजनी धरणातला पाणीसाठा आज पहिल्यांदाच मायनसमध्ये. सध्या उजनी धरणात साठवण क्षमतेच्या 63.31 TMC पाणी. उजनी धरण 100% भरतं तेव्हा 117 TMC पाणीसाठा. 117 पैकी 54 TMC पाणीसाठा जिवंत. उरलेला 63 TMC पाणीसाठा मृत. नांदेडच्या भोकर तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई. जाकापूर तांडा येथील नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी संघर्ष. गावकऱ्यांकडून टँकर मिळावा अशी मागणी. नंदुरबारमध्ये पाणी टंचाई तीव्र. प्रशासनाकडून 60 खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा निर्णय. वाढत्या तापमानाचा जलस्रोतांवर परिणाम. सातपुड्यातल्या दुर्गम भागात भीषण परिस्थिती. नागरिकांनी दऱ्याखोऱ्यातून पाणी आणावं लागतंय. जळगावात वाढत्या तापमानाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता. वाढत्या उन्हामुळे शेतात लावलेली केळीची रोपं सुकत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. केळीच्या रोपाला कापडी पिशव्या लावून रोपं वाचवण्याचा प्रयत्न. भंडाऱ्यात काल वादळी वारा आणि मेघगर्जनेसह काही भागात गारपीट. पावसामुळे कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. पंचनामे करून आर्थिक मोबदला देण्याची मागणी. खूपच नुकसान झालेलं आहे. माझ्या मागेच धान आहे आणि मी कितीतरी पैसा या शेतीमध्ये लावून या अवकाळी पावसाने पूर्णतः धानाला उद्ध्वस्त केला आहे. तरी पण माझे सरकारला विनंती आहे की हा जो धान आहे
हा तर आम्हाला भेटणारच नाही, परंतु सरकारनं विनंती आहे की याचे पंचनामे करून या धानाच्या तात्काळ आम्हाला मदत करावी अशी मी सरकारला विनंती करेन. भंडाऱ्यामध्ये 26 बकऱ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला वनविभागानं जेरबंद केलं. बकऱ्यांना ठार केल्यानंतर बिबट कालव्याच्या सिमेंट पाईपमध्ये बसला होता. भंडाऱ्यात लाखांदूरमध्ये शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरसमोर अचानक बिबट्या आला. शेतकऱ्याच्या समय सूचकतेचा थरारक व्हिडिओ व्हायरल. हेमंत बोरकर असं या शेतकऱ्याचं नाव. पिंपरी चिंचवडमध्ये दुर्गा टेकडीवर बिबट्याचा वावर. वनविभागाकडून या भागात गस्त वाढवली. देहू रोड रावेत परिसरात शोधमोहीम सुरू. नागरिकांना खबरदारीचं आवाहन. गोंदिया भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात रानगव्यांची सर्वाधिक नोंद. वन्यप्राणी गणनेमध्ये 548 रानगवे आढळले, तर दुसऱ्या क्रमांकावर रानडुकरांची नोंद. मिसिंग लिंकवर 3 दिवसात 95 वाहनांवर कारवाई. पुलावर बोगद्यात थांबून नियमांचं उल्लंघन. जगातील सर्वात रुंद बोगद्यातही थांबून प्रवाशांचं फोटो सेशन. तर पोलिसांच्या कारवाई पुढे सुरूच राहणार. नीटच्या परीक्षेत मोबाईल आणि एआयचा वापर करून कॉपी. गडचिरोली शहरातील 2 परीक्षा केंद्रांवर कॉपीचा प्रकार. 2 विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिवाजी महाविद्यालय केंद्रावर विद्यार्थिनीनं मोबाईल वापरला. एमपीएससी तलाठ्यांची ही भरती परीक्षा घेणार. 1700हून अधिक पदांच्या भरतीसाठी तयारी सुरू. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून अहवाल मागवले. जिल्हानिहाय रिक्त जागांचा आढावा घेतला जातोय. कोणत्याही शाखेचा पदवीधर तलाठी पदासाठी अर्ज करू शकणार. 2023 नंतर पहिल्यांदाच तलाठ्यांची भरती केली जाणार. आरटी प्रवेशाबाबत पालकांची उदासीनता. रायगडात 1303 जागांवर अद्याप अनिश्चितता. जागा रिक्त राहण्याची शक्यता. आवडीच्या शाळा न मिळाल्यामुळे अनेक पालकांकडून प्रवेश निश्चिती नाही. रायगडमध्ये नागरिकांच्या रखडलेल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाला अधिकारी गैरहजर. दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार. जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश. मुंबईतील म्हाडाच्या 2640 घरांसाठी 5 जूनला लॉटरी. अर्ज भरण्यासाठी 14 मेपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 59,000च्या वर अर्ज. 40,000च्या वर मुंबईकरांनी घरांसाठी अनामत रक्कम भरली. धुळे शहरातील सुशीनाला परिसरातल्या रहिवाशांना औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला खंडपीठाची स्थगिती. घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे प्रशासनाला आदेश.